हॅलो, मी डॉक्टर राणी जैन. आज आपण सामान्य विज्ञान या विषयाबद्दल बोलणार आहोत. राईट. तर ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेसाठी आपण पाहिलं तर आता पूर्व परीक्षामध्ये पण आणि मुख्य परीक्षामध्ये पण सामान्य विज्ञानाचा समावेश आयोगाने केलेला आहे. त्यामुळे हा विषय आता खूप महत्वपूर्ण ठरतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आयोगाने आता सामान्य विज्ञानाच्या प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे ही पण आता वाढवलेली आहे. तर हा विषय कसा सोपा करायचा, कसा करायचा, अभ्यास आपल्याला करायचंच आहे, पण सोप्या रीतीने कसा अभ्यास करायचं, ते कुठनं अभ्यास करायचा, म्हणजे त्याचे सोर्सेस काय असणं गरजेचे आहे की ज्यातनं आयोग प्रश्न विचारते याबद्दल बोलणार आहे. आणि जे पण सामान्य विज्ञान आहे हा कशा पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून हा विषय तुम्हाला सोपा होईल, तर याबद्दल आपण आज बोलूयात. राईट. तर सुरुवात करूयात. तर बघा, सामान्य विज्ञान पहिले तर मी तुम्हाला सांगणार आहे की जे पण तुमचं जनरल सायन्स आहे सामान्य विज्ञान, राईट, यस, राईट, हे तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये पण विचारलं जातं. यस, पूर्व परीक्षेमध्ये पण आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये पण आता याचा समावेश आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या. राईट. पूर्व परीक्षेमध्ये आपण पाहतो 15 ते 20 प्रश्न, 15 to 20 प्रश्न आपल्याला सामान्य विज्ञानावर विचारली जातात. आणि तेच मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला सामान्य विज्ञान आहे, त्याचबरोबर अजून दुसरं काय आहे याच्याबरोबर आयोगाने घेतलेलं तंत्रज्ञान. कोणता भाग आहे? तंत्रज्ञान. राईट. तर याचा आता पेपर होणारच आहे, पण सुमारे या दोघं घटक सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मिळून 20 प्रश्न अपेक्षित आहे की एवढे प्रश्न विचारले जातील, 15 ते 20. तर बघा, पहिले आपण फक्त पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्ञान वाचत होतं, तर जरा थोडंसं कमी जास्त केलं तरी चालत होतं. राईट. पण आता मुख्य परीक्षेमध्ये पण कधी सामान्य विज्ञान आलं आहे तर आपल्याला हा विषय पक्का करणं खूप गरजेचं आहे आणि आयोगाच्या काठिण्य पातळीनुसार करणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट, सामान्य विज्ञानाचा जो सिलेबस आयोग देतं, राईट, आयोग जे सिलेबस आपल्याला देते सामान्य विज्ञान, कारण आता आपण फक्त सामान्य विज्ञान बद्दल बोलतो आहोत, त्याचं जे आयोग सिलेबस देते हे काय असते, फक्त काही शब्द दिलेले आहेत. राईट. ते शब्द म्हणजेच काय, म्हणजे ते विषयच आहेत. सामान्य विज्ञानाच्या अंतर्गत आपण किती विषय अभ्यास करतो, तर एक आपण पाहतो भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र म्हणजेच आपला फिजिक्स. यस. दुसरं जे आहे ते आहे रसायनशास्त्र, केमिस्ट्री, आणि तिसरं जे आहे जीवशास्त्र, बायोलॉजी. राईट. आणि यातच आपण पाहतो जीवशास्त्र, अजून एक पॉइंट आपण पाहतो ते म्हणजेच आरोग्य, हायजीन. राईट. यस. तर एवढे विषय आपल्याला आपण सामान्य विज्ञान अंतर्गत वाचत असतो किंवा आयोगने आपल्याला ह्या पद्धतीने सिलेबस दिलेला आहे. पण फक्त एवढंच सिलेबस दिलेलं आयोगने, तर नेमकं काय करायचं, काय नाही करायचं, कारण की हे एक जसं भौतिकशास्त्र, फिजिक्स एक पूर्ण विषय आहे, रसायनशास्त्र, केमिस्ट्री एक विषय आहे, जीवशास्त्र, बायोलॉजी याच्या अंतर्गत आपण पाहतो वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र, बॉटनी आणि झुलॉजी, आणि आरोग्य, हेल्थ अँड हायजीन. तर एवढे हे प्रत्यक्षात पाहायला गेलं तर हे एक विषय आहेत, पण आपण फक्त सामान्य विज्ञान मध्ये हे कम्प्लीट करत असतो. राईट. पण आता इथे लक्षात ठेवा की एवढे 4, आणि आयोगने आपल्याला खाली सिलेबसच्या खाली दिलेला आहे कोणत्या पातळीला तुम्हाला प्रश्न विचारले जातील. राईट. तर आपल्याला आयोगने काय दिलेलं आहे की पदवीधर है ना, ग्रॅज्युएशनच्या लेवल पर्यंतचे आपल्याला या टॉपिकवर म्हणजे या विषयावर प्रश्न विचारले जातील ग्रॅज्युएशनच्या लेवलला. राईट. ओके. सो आपल्याला त्या लेवल पर्यंत तरी हे विषय जे आहेत किंवा सामान्य विज्ञान आहे त्या लेवल पर्यंत तर करणं आपल्याला अपेक्षित आहे, कारण की आयोगने आपल्याला खाली तसं मांडलेलं आहे, दिलेलं आहे की पदवीधर पर्यंतचं जी लेवल असेल ती. गॉट इट. चलो. सो आता नेमकं कसं सिलेबस, आता आयोगने तर फक्त एवढे शब्द दिले, मग मॅम एक्झॅक्टली काय करायचं आम्ही. राईट. तुम्ही तुम्हाला इथे सांगणार आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं क्लासच्या स्टार्टिंगलाच मी सांगितलं की आपल्याला सामान्य विज्ञान हा विषय सोपा करायचा आहे. तर सोपा कधी होतो, ज्यावेळेस आपल्याला नेमकं कळतं की काय करायचं आहे, है ना, काय करायचं आहे. राईट. तर आता आपण पाहणार आहोत की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. राईट. तर जसं आयोगने आपल्याला 4 शब्द दिलेत, पण आपल्याकडे लक्षात ठेवा आता 2011 पासून 2023 पर्यंतचे जे आपण परीक्षा आयोगने कंडक्ट केलेले आहे, जे आपण परीक्षा आयोगाने घेतलेल्या आहेत. मग आता इथे फक्त असं नाही का कंबाईनचे संयुक्त परीक्षा नाही, 2011च्या पहिले आपण 11 त्यावेळेस कसं होतं की पीएसआयची वेगळी व्हायची, एसटीआयची वेगळी, एसओची वेगळी व्हायची, आणि राज्यसेवेचे पण आपल्याला प्रश्न विज्ञानाचे बघायचे आहे. भलेही तुम्ही ग्रुप बी ग्रुप सी करतात, पण राज्यसेवेचे पण सामान्य विज्ञानाचे प्रश्न आपल्याला करणं जरुरी आहे, ऍटलिस्ट प्रश्न PYQs. तर काय करा,
काय करायचं, आता जे पण कोर्सला असेल त्यांना तर सगळं होणारच आहे, पण जे सेल्फ स्टडी करतील तुमच्यासाठी पण खास करून की 2011 ते 23च्या दरम्यानची प्रश्नपत्रिका काढायच्या, पीवायक्यू अनालिसिस करायचा. पीवायक्यू पेपर्स तुम्ही कुठनं पण घेऊ शकतात किंवा त्याच्या बुक्स पण अवेलेबल आहे पीवायक्यूच्या. तर पहा की पेशी, आता पेशी एक मी तुम्हाला सांगते की बायोलॉजी, आता तुम्ही घेतला पहिला विषय बायोलॉजी, जीवशास्त्र हा घटक पाहताय. तर जीवशास्त्र बायोलॉजीवर नेमके कोणत्या कोणत्या टॉपिकवर आयोगने प्रश्न विचारले. आता आपण पाहायला गेलो ना, बायोलॉजी खूप मोठा विषय आहे, खूप मोठा विषय. आता यातलं आपल्याला सगळं करणं जरूर होणार आहे का, नाही, पण आपण आपला सिलेबस कसा तयार करणार, फक्त बायोलॉजीमध्ये आतापर्यंत आयोगने कोणत्या कोणत्या घटकावर प्रश्न विचारले. आता तुम्ही पेपर सुरू केले स्कॅन करायला, स्कॅन म्हणजे की तुम्ही पेपर पाहत आहेत आता पीवायक्यूज, त्यात तुम्हाला लक्षात आलं की अरे हा पेशीवर प्रश्न विचारले गेलेले, सेलवर पेशीवर प्रश्न विचारली गेलेली आहेत, राईट. म्हणजेच आपल्या सिलेबसमध्ये एक ऍड झाला पॉईंट पेशी, की पेशी मला आता डिटेल करावं लागणार आहे, पेशी हा माझा सिलेबस आहे, राईट. दुसरं, बायो करत असताना तुम्हाला लक्षात आलं की आपल्याला आयोगाने उतीवर पण प्रश्न विचारले आहे, टिश्यूजवर पण प्रश्न विचारते आयोग, है ना, टिश्यूजवर पण प्रश्न विचारते. म्हणजेच बायोलॉजीच्या सिलेबसमध्ये आपल्याला टिश्यू करायचं आहे. तसंच सजीवांचे वर्गीकरण आहे ना, सजीवांचे वर्गीकरण. ओके, तर आपण असं एक एक काय करायचं की कशावर प्रश्न आयोग विचारते, म्हणजेच याला आपण इंग्लिशमध्ये लिहितो क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम, राईट. यस, तर कशावर नेमकं आयोग कोणत्या कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन्स आतापर्यंत विचारलेले आहेत ते सगळे टॉपिक्स आपल्याला करावे लागणार आहे. आणि आपल्याला लक्षात येईल ना की ह्या टॉपिकच्या व्यतिरिक्त आयोग प्रश्न विचारत नाही, एखादा विचारते पण तो पण ह्या टॉपिकलाच धरून प्रश्न असतात. म्हणजे आता इथे मी फक्त 3च घेतल्या, म्हणजे एवढं सिलेबस आहे त्याने. आपण पाहतो की अवयव संस्थावर प्रश्न आहे. आता अवयव संस्था, अनेक अवयव संस्था आहेत, राईट. जसं अवयव संस्था म्हटलं तर आपली रक्त अभिसरण संस्था है ना, त्याच्यानंतर श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, अशा आहेत ह्या सगळ्या संस्था आपल्या शरीरातल्या अवयव संस्था. यस, तर आपण त्या सगळ्या संस्था करत होतो. पण आता इथे बघा, आपल्याला लक्षात आलं आयोग संस्थांवर प्रश्न विचारते अवयव संस्थावर, तर आपण आतापर्यंत जे प्रश्न आले होते त्यानुसार ते आपण संस्था सगळे करत होतो, तेवढा कंटेंट आपण जमा करत होतो. पण आपण हे विसरून गेलो की आपल्या शरीरामध्ये अजून एक संस्था असते ज्याला आपण म्हणतो स्नायू संस्था, मस्क्युलर सिस्टम. येस, आणि आयोगने आता मस्क्युलर सिस्टमवर जेव्हा प्रश्न टाकायला सुरुवात केली तर आपण अरे हे काय विचारायला लागले, अरे पण आपल्याला ही आयडिया होती की आयोग संस्थांवर ऑर्गन सिस्टमवर प्रश्न विचारते, तर मस्क्युलर सिस्टम हे पण आपल्याला करणं गरजेचं आहे ना. यस, तर हे आपण करत नव्हतो. आपल्याला जे मार्केटला अवेलेबल आहे, जे आहे तेवढं करून आपण मोकळे होत होतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला कळते की सिस्टीमवर प्रश्न विचारते आहे, ऑर्गन सिस्टीमवर प्रश्न आयोग विचारते आहेत. आता मी फक्त इथे अवयव संस्था लिहिणार आहे, तर अवयव संस्था, जेवढ्या अवयव संस्था आहे आपल्या शरीरातल्या ते सगळं करणं अपेक्षित आहे ना. येस, तर काय होतं की आपण कुठेतरी अनालिसिस करण्यात किंवा आपण कुठेतरी फक्त रेडीमेड जेवढं उपलब्ध आहे तेवढंच आपण करत असतो, तर तसं नाही करायचं. हे अशा पद्धतीने तुम्ही पहिले तुमचं एक सिलेबस तयार करून ठेवा की ओके ह्या टॉपिकवर ह्या घटकांवर आयोगने सतत प्रश्न विचारलेले आहेत, ते हे टॉपिक म्हणजेच माझा सिलेबस आहे, राईट. आता दुसरं पॉईंट काय करायचं, आता जसं हे बायोचं केलं तसंच आपण फिजिक्सचं पण करायचं. याच, आता फिजिक्समध्ये आता मी तुम्हाला इथे अजून एक एक्झाम्पल देते. भौतिकशास्त्रामध्ये ओके, आयोग आपल्याला वजन, मोजमाप है ना, जे पण आहे त्याच्यावर प्रश्न विचारतात, म्हणजे मेजरमेंट्स आणि वेट्सवर है ना, एककांवर प्रश्न विचारते. यास, तर ते एकक आपण बघा, टॉपिक असताना ते एकक आपण वाचतच असतो, पण हे एकक कशी तयार झाली, यांचं महत्व काय आहे, त्या रिलेटेड ज्या पण संस्था आहेत त्या संस्था करणं अपेक्षित आहे ना. तर हे तर करतो. परत आता मी तुम्हाला अजून एक सांगते की आपण कुठे मिस होत होतो, आणि ज्यावेळेस आयोगने हा आपल्याला प्रश्न विचारला की 2 ग्रहांदरम्यान किंवा पृथ्वी आणि ताऱ्यांच्या दरम्यान जो अंतर मोजायचं असेल तर खालीपैकी कोणती पद्धत वापरली जाते. चलो, त्याचं एक ऑप्शन होतं पॅरालेक्स मेथड, है ना. हे जो टॉपिक आहे, हा जो प्रश्न होता मोजमाप एकक याच्यावरचा प्रश्न होता हा. आणि हे तुमच्या 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये, मी एनसीईआरटी पण नाही म्हणत आहे, स्टेट बोर्ड 11वीची जी स्टेट बोर्ड आहे, क्रमिक पुस्तक आहे, त्याच्यातल्या 2-3 क्रमांकाच्याच पानावर तुम्हाला हा प्रश्न आयोगने घेतलेला आहे. हा प्रश्न तिथून ऍज इट इज उठवलेला आहे. तर काय होतं की आपण मिस करतो काही घटक करायला. आपण काय करतोय हे की विज्ञान म्हटलं ना की ओके, शालेय पुस्तकं घ्यायची, स्टेट बोर्ड घ्यायची, 6वी ते 8वी 9वी पर्यंत आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही करणार, त्याच्या पुढे नाही करणार. पण तसं नाही. आता कधी आपण 4-5 वर्षाचे पेपर्स कधी अनालिसिस केले, पीवायक्यूज बघितले 4-5 वर्षाचे मागचे,
तर आपल्याला लक्षात येतं ना की आयोग आता 8वी 9वीच्या पुढे गेली आहे प्रश्न विचारायला. 9वी 10वी 11वीच्या पुस्तक मधून बरेच प्रश्न यायला लागले आहेत, राईट. तर आपल्याला त्या लेवलला जाणं अपेक्षित आहे, है ना. प्रत्येक वेळेस पाहतो ना की आयोगाने पण काय केली, टप्प्याटप्प्याने पहिले 1-2 प्रश्न तशा पद्धतीचे विचारत होती, मग 4-5 झाली, आता तर अर्धे निम्मे प्रश्न त्या लेवलचे असतात. आता इथून पुढे त्या लेवलचेच प्रश्न असतील, तर ते तयारी त्या पद्धतीने तयारी करणं जरुरी आहे, राईट. तर बघा 8वी मी हे पण सांगते की 6वी पासून आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण बेसिक असेल तरच तुम्हाला पुढचं जे ऍडव्हान्स असेल ते कळेल. पण ऍडव्हान्स सोडू नका, पुढचे जे 10वी 11वीचे पुस्तक आहेत हे सोडायचं नाही, त्यातलं पण कंटेंट आपल्याला करणं अपेक्षित आहे. गॉट इट. चलो, सो अशा पद्धतीने तर तुमचा सिलेबस कसा फ्रेम करायचा, तयार करून ठेवायचा. बायो, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे ज्या ज्या टॉपिकवर आतापर्यंत आयोगने प्रश्न विचारलेले आहेत ते टॉपिक म्हणजेच आपलं काय आहे, सिलेबस आहे. चलो, आता तुम्ही सिलेबस स्वतःचा रेडी करून ठेवला, कारण आयोगने आपल्याला 4 शब्द दिलीत ना, ते नाही होत, म्हणून आपल्या स्वतःचा सिलेबस तयार करून ठेवला. आता ह्या सिलेबस तुमचा निम्मा काम संपला. आता तुम्हाला एक मार्ग सापडला की मला हे टॉपिक विज्ञानामध्ये करायचे. ओके, आता जेव्हा पण तुम्ही हे टॉपिक सगळे अभ्यासाला लागतात ना, तर त्या पद्धतीने अभ्यास करा. आलं लक्षात? त्या पद्धतीने म्हणजेच काय, मी जसं सांगते, वेट हा, की आता बघा, जसं आता मी घेते तुमचं बायोलॉजी, राईट. आता सपोज बायोमध्ये तुम्ही पेशी स्टार्ट केली, राईट, सेल स्टार्ट केलं, तर सेलला त्या लेवलला, कारण आयोगने आपल्याला सांगितलंय पदवीधर ग्रॅज्युएशनच्या लेवल पर्यंत आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि इथे जेव्हा आयोग 10वी 11वीच्या पुस्तकातनं प्रश्न विचारते तरी आपण घाबरतोय, तरी आपल्याला प्रश्न येत नाहीये. तर बघा, आपल्याला त्या लेवलला तशा पद्धतीने सेल किंवा जे पण टॉपिक्स आहेत त्या लेवल पर्यंत अभ्यास करायचं. मी हे नाही सांगते की खूप अवघड करून जायचं, ते नाही, पण ऍटलीस्ट बेसिक आणि पीवायक्यू अनालिसिस करत असताना पीवायक्यू वरनच की अजून या पॉइंटवर अजून काय विचारलं जाऊ शकतो त्याच्यावर विचार करा तुम्ही, आणि मग त्यानुसार अभ्यास करा, त्यानुसार तुमचं कंटेंट डेव्हलप करा. तर हेच आपण आपले जे पण कोर्सेस आता होणार आहे स्वयं अकॅडमीमध्ये, आणि विज्ञान मी घेणार आहे, तर विज्ञान मी ह्या पद्धतीने शिकवते, बेसिक पासून ऍडव्हान्स मी इथे सांगते की मी ज्यावेळेस तुम्हाला शिकवणार आहे बेसिक पासून ऍडव्हान्स बघा, बेसिक सगळं कम्प्लीट होईल, पण ऍडव्हान्स मध्ये मी 10वी 11वीची जी पुस्तकं आहेत स्टेट बोर्डची ते कम्प्लीट करणार, त्याचबरोबर NCERTची जी पुस्तकं आहेत ते कम्प्लीट करणार, त्यातला पूर्ण क्रक्स तुम्हाला मी शिकवणार आहे, राईट. आणि प्रश्न कसे विचारले जाणार हे पण तुम्हाला कोर्समध्ये सांगण्यात येणार, राईट. सो आता बायो, आता मी तुम्हाला इथे सांगते की जे पण आपण टॉपिक पाहतो सेल, राईट. आता मी तुम्हाला इथे एक सेलचं सांगते आहे, राईट. सेल तुमच्यापैकी काहींनी अभ्यास केला असेल, काहींनी अभ्यास नसेल केलेला, तर मी इथे फक्त काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ना. पेशीचा शोध कोणी लावला? चला आपण पाहतो की पेशीचा शोध हा कोणी लावला, कोणी लावला होता हा शोध? रॉबर्ट हुकने. कोणी लावला होता? रॉबर्ट हुकने. येस. आता रॉबर्ट हुक, मी तुम्हाला एकच पॉइंट इथे सांगते की एक्झॅक्टली आपण काय अभ्यास करायचं असते, कशा पद्धतीने. हा, पेशीचा शोध लावला रॉबर्ट हुकने, येस, एवढं पाठ केलं झालं. पण नाही, आता आपल्याला पेशीचा शोध रॉबर्ट हुकने लावला, पण रॉबर्ट हुकने जे पेशीचा शोध लावला होता ना, ती कोणत्या प्रकारची पेशी होती? मृत पेशी होती. ती कोणत्या प्रकारची पेशी होती? मृत पेशी होती, डेड सेल होती ती. येस. काय आपण याला डेड सेल म्हणतो आहोत? कारण की जे पण रॉबर्ट हुकने ज्याचा मायक्रोस्कोपच्या खाली, सूक्ष्मदर्शकाच्या खाली काय पाहिलं होतं? बुचच्या झाडचा एक स्लाइस पाहिली होती, है ना, एक हे पाहिलं होतं, राईट. एक थर पाहिलं होतं, कशाचं? बुचच्या झाडाचं हे पाहिलं होतं, राईट. तर बुचच्या झाडाचे जे त्यांनी स्लाइस पाहिली, एक कवच पाहिलेला, तर त्यात त्यांना लक्षात आलं ना की कशा प्रकारची रचना दिसत होती त्यांना? लाईक दिस. जसं आपण मधमाशीचं पोळ पाहतो की नाही, मधमाशीचं पोळ लाईक दिस, अशा प्रकारचे मधमाशीचं पोळच्या कसं असतं, हे बघा, लाईक दिस, ह्या पद्धतीची ती रचना होते, राईट. म्हणजे हे जसं आपण मधमाशीचा पोळ कसं पाहतो, लाईक दिस. तर ह्याच्या आतमध्ये जसं हे मी सगळं पोकळ काढलं ना, आतमध्ये सगळं पोकळ आहे की नाही? यास. तर हे पोकळ होतं. का पोकळ होतं? कारण की ही पेशी कशी होती? मृत पेशी होती. मृत पेशी म्हणजेच काय असते की ह्या पेशीच्या आतमध्ये जे पण काय अंगके असतात, म्हणजे पेशीच्या आतमध्ये केंद्रक असतो, तंतुकणिका असते, गॉल्गी संकुल ज्याला आपण गॉल्गी ऍपरेटस म्हणतो, अंतर्द्रव्य जलिका, रायबोझोम्स, है ना, पेशी द्रव्य,
रिक्तिका, हे सगळे पेशी अंगक पेशीच्या आतमध्ये असतात, कारण हे सगळे अंगक जिवंत पेशीच्या आतमध्ये असतात. पण जेव्हा पेशी मृत पावते, जेव्हा पेशी मृत पावते, तर त्यावेळेस काय होतं की हे जे पण पेशी अंगके आहेत, पेशी द्रव्य जे आहेत, यांचं काय होतं, विघटन होतं. आल्या लक्षात, ते कोरडे पडतात, विघटन होतं, ते निघून जातात, राईट. तर आतमध्ये फक्त काय असते, ही पोकळ जागा. आणि हे जे मी काढलंय ना भिंतीसारखं, हे काय आहेत, पेशी भित्तिका, सेल वॉल आहे, बस. तर त्यांनी जेव्हा सूक्ष्मदर्शकाच्या खाली पाहिलं ना, तर त्यांना अशी रचना दिसली, पोकळ, जशी रूम कशी असते आपली, खाली रूम ज्याच्यामध्ये सामान भरलेलं नाही, पोकळ खोलीसारखं, खाली खोलीसारखं त्यांना दिसलं, राईट. आणि या खोलीसारखं त्यांना दिसलं, त्याच्यामुळे रॉबर्ट हुक जे होते ना, त्यांनी याला काय शब्द वापरला, सेला. काय शब्द वापरला याला, सेला. कारण की लॅटिन ह्या भाषामध्ये खोलीला काय म्हणतात, सेला म्हणतात. काय म्हणतात, सेला. कारण त्यांनी असा पोकळ खोलीसारखी रचना दिसली ना अंडर मायक्रोस्कोप, त्याच्यामुळे त्यांनी याला वापरला शब्द सेला, हा शब्द वापरला. आणि या सेलावरनच कोणता शब्द तयार झाला, सेल. कोणता शब्द तयार झाला, सेल हा शब्द तयार झाला. तर बघा, आपल्याला ह्या दोघं पॉइंटवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. रॉबर्ट, पेशीचा शोध कोणी लावला, रॉबर्ट हुकने. पेशी हे नाव कोणी दिलं, रॉबर्ट हुकने. कशावरनं आलं हे अजून विचारलं नाही, पण विचारलं जाऊ शकतो. तर कशावरनं हा सेल शब्द तयार झाला, सेला. सेलाचा अर्थ काय होतो, कारण की ती मृत पेशी होती. समजलं. अजून आता रॉबर्ट हुकलाच आपण घेतलं आहे. आता इथे तुम्ही ही पॉइंट का सांगते तुम्हाला, की अशा पद्धतीने कोणताही पॉइंट जेव्हा तुम्ही अभ्यासाला घेतात घटक, तर या पद्धतीने अभ्यास करा. त्याचे सगळे पॉइंट्स, त्याच्या अवतीभोवतीचे जे पण पॉइंट्स असतील ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला इथे सांगते. आता रॉबर्ट हुकचं एवढं क्लिअर झालं. बघा, रॉबर्ट हुक काय होतं ना, रॉबर्ट हुक जे पण काय बघायचा, ज्यावेळेस तो होता त्यावेळेस ज्या पण वस्तू, काय पण वस्तू तो काय करत होता, क्युरियोसिटी असते ना, मायक्रोस्कोपच्या खाली बघायचा आणि त्याला मायक्रोस्कोप मध्ये जी ती वस्तूची आकार कसा दिसेल ते आकार तो काय करत होता, त्याच्या एका वहीमध्ये काढत होता. जे पण तो मायक्रोस्कोपच्या खाली, सूक्ष्मदर्शकाच्या खाली बघायचा, ते सगळे आकृती तो काय करायचा, पुस्तकाच्या एक वहीमध्ये काढून ठेवायचं. आणि ती वही, ते ग्रंथ, म्हणजेच आज आपण ती वहीला, त्या ग्रंथाला काय नावाने ओळखतो, मायक्रोग्राफिया. काय नावाने ओळखतो, मायक्रोग्राफिया. समजला. तर कधी तुम्हाला इथून पुढे प्रश्न विचारला की रॉबर्ट हिकचं ग्रंथाचं नाव काय आहे, तर मायक्रोग्राफिया. आणि या ग्रंथामध्येच त्याने हे सगळं सांगितलेलं होतं, सेला, हे सगळं त्याने दिलं होतं. क्लिअर सगळ्यांना, एवढं क्लिअर झालं. तर मायक्रोग्राफिया हे कोणाचा ग्रंथ आहे, रॉबर्ट हुकचा. ओके. आता रॉबर्ट हुक बद्दलच आपण बोलत आहे. तर रॉबर्ट हुक जे होते ना, रॉबर्ट हुक हे बायोमध्ये तर आहेच, कारण पेशीचा शोध म्हटलं का लगेच आपलं पाठ असते रॉबर्ट हुक. पण रॉबर्ट हुक यांचं फिजिक्समध्ये पण बराच योगदान आहे. कोणत्या विषयामध्ये अजून यांचं योगदान आहे, फिजिक्स, भौतिक शास्त्रमध्ये पण. कशामध्ये यांचं योगदान आहे अजून, फिजिक्स, भौतिक शास्त्र. इथे त्यांनी इलॅस्टिसिटी बद्दल बोलले होते, ते स्थितिस्थापकता जी असते ना, यावर त्यांनी बोललेलं होतं. त्यावर त्यांचा एक नियम आहे, त्याला म्हटलं जातंय हुक्स लॉ. हुक्स लॉ, दॅट्स इट. आता आपल्याला रॉबर्ट हुक बद्दल इतकी माहिती पुरेशी आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे मला, की जेव्हा कोणताही टॉपिक तुम्ही घेतात, तर ह्या पद्धतीने अभ्यास करा. ह्या पद्धतीने अभ्यास करा. इथून पुढे आता पेशीचा शोध कोणी लावला हे झालं, शब्द कोणी दिला, सेल, रॉबर्ट हुकने दिला, याच्यावर प्रश्न झाले आहेत. आता प्रश्न हे अपेक्षित आहे की मायक्रोग्राफिया, किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की रॉबर्ट हुक यांनी खालीलपैकी, किंवा रॉबर्ट हुक बद्दल विधान असेल तर असं विचारलं जाऊ शकतं की रॉबर्ट हुक यांनी मृत पेशीचा शोध लावला होता. त्यांनी जे पेशीचा शोध लावला ती मृत पेशी होती. तर हे बरोबर आहे ना, मृत पेशी होती ही. यस. आता दुसरं पॉइंट, आता काहींना प्रश्न पडायला असेल की मॅम यांनी मृत पेशीचा शोध लावला, तर मग लिव्हिंग जे सेल आहे, जिवंत पेशीचा शोध कोणी लावलेला, है ना. ऑफकोर्स पडायलाच पाहिजे प्रश्न, है ना. जिवंत पेशीचा पण शोध कोणी लावला होता, आता बघा रॉबर्ट हुकने यांचा लावला. तर बघा, आता आपण पाहतो ना, प्रगती होत राहते. आता यांचं 1664चा कालावधी है ना, 1664चा कालावधी. इथून आपण पाहतो विज्ञानामध्ये प्रगती होत गेली. अजून जे सूक्ष्मदर्शक आपण म्हणतो ना, मायक्रोस्कोप, हे ऍडव्हान्स होत गेले. तर असा चांगला आपण म्हणू शकतो, आता जसे आहे तशा नाही, पण त्या काळासाठी आपण म्हणू शकतो की चांगला अजून मायक्रोस्कोप, एक शास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव होतं अँटोनी वॉन ल्युएनहुक. त्यांचं नाव काय होतं, अँटोनी वॉन ल्युएनहुक. तर मी आता पुढच्या साईडवर त्यांच्याबद्दल सांगते. यस. तर आता आपण लिव्हिंग सेल बद्दल बोलूया. डेड सेल
यस, ते मी तुम्हाला सांगितलं. यस, लिव्हिंग सेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो जिवंत पेशी. जिवंत पेशी है ना. तर जिवंत पेशीचा शोध मग कोणी लावला मॅम, हे प्रश्नचिन्ह आलं असेल तुम्हाला. ऑफकोर्स यायला पाहिजे, असे प्रश्न आपल्याला पडायलाच पाहिजे. तेव्हाच आपण अभ्यास करतो, सर्च करतो, आपल्या स्वतःचं कंटेंट एक रिझनेबल चांगला रिलिव्हंट कंटेंट तयार करतो. आणि दिस इज अ रिलिव्हंट असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दिस इज रिलिव्हंट, योग्य प्रश्न आहे. राईट. तर लिव्हिंग सेलचा शोध लावला होता अँटोनी वॉन ल्युएनहुक. आणि लक्षात, या शास्त्रज्ञाने काय केलं होतं, एक मायक्रोस्कोप अजून चांगला सूक्ष्मदर्शक तयार केला आणि त्याच्या खाली तो पेशा बघत होता. राईट. आता बघा, रॉबर्ट हुकचं तर योगदान पूर्ण जागतिक स्तरावर झालं होतं की अरे पेशीचा शोध लावला, अशा पण पेशीने बनलेलं असतं, हे सगळं माहीत झालं होतं. आता लुएनहुक पण पेशा बघत होता. तर त्यांना लक्षात आलं ना की काही जेव्हा मी काही गोष्टी आतमध्ये पाहत आहोत मायक्रोस्कोपच्या खाली, तर तिथे काही हलताना दिसत आहे, त्यांना काही वळवळ करताना दिसलं, हालचाली दिसल्या. त्याच्यावर त्यांनी अजून अभ्यास केला. तर त्यांना हालचाल, आता हालचाल हा कोणाचा गुणधर्म आहे, सजीवांचा. हे तर आपल्याला माहिती आहे ना, सजीवच हालचाल करू शकतात है ना. निर्जीव हालचाल करू शकतात का, नाही करू शकत, सजीवच हालचाल करू शकतात. आणि जे लुएनहुक हे जे मायक्रोस्कोपच्या खाली बघत होते ते हालचाल करत होते, तर त्यांनी त्या काळापुरती ते जे बघत होते ना त्याला काय शब्द वापरला, ॲनिमल क्यूल. काय शब्द वापरला त्यांनी, ॲनिमल क्यूल्स. ॲनिमल क्यूल्स म्हणजेच काय, याला मराठीमध्ये आपण म्हणतो प्राणी सारखे. काय म्हणतो याला आपण, प्राणी सारखे. प्राणी सारखे का म्हटलं, कारण ते हालचाल करत होते. यास. आणि अशा पद्धतीने जिवंत पेशीचा शोध लागला. आता नेमक्या त्यांनी कोणत्या पेशी पाहिल्या होत्या, तर त्या पेशी अँटोनी वॉन ल्युएनहुक यांनी कोणती पेशी पाहिली होती, तर त्यांनी पाहिल्या होत्या जीवाणू, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बॅक्टेरिया. यस. त्याच्यानंतर त्यांनी पाहिले होते शुक्राणू, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्पर्म्स. काय म्हणतो त्याला, स्पर्म्स. राईट. यस. आणि हे बॅक्टेरिया. ओके. आणि अजून त्यांनी पाहिलं होतं आदी जीव, ज्याला आपण म्हणतो प्रोटोझोआ. आदी जीव, प्रोटोझोआ. तर ह्या पेशींचा शोध किंवा हे सजीवच आहे इटसेल्फ, हे सजीव, ह्या पेशींचा जो शोध आहे हा कोणी लावलेला, अँटोनी वॉन ल्युएनहुक. आणि ह्या जिवंत पेशी आहेत. तर बघा, जिवंत पेशीचा कधी प्रश्न वन लायनर पण आला, जिवंत पेशीचा शोध कोणी लावला, त्याच्यामध्ये रॉबर्ट हुक पण नाव असणार आहे. हा, यांचं तर नाव असणार आहे पण रॉबर्ट हुक पण असेल, तर तुम्हाला तिथे कन्फ्यूज व्हायला नको की अरे पेशीचा शोध तर रॉबर्ट हुकने लावलेला नाही. तर ते जिवंत पेशीचा शोध लावला होता यांनी. आणि याच्याच मुळे यांना काय म्हटलं जातं, कारण यांनी सूक्ष्मदर्शक पण एवढं छान, म्हणजे ऍडव्हान्स, थोडा त्या काळाच्या हिशोबाने तो ऍडव्हान्स होता, ते बनवलं. त्यानंतर यांनी जिवंत पेशींचा शोध लावला, म्हणून यांना काय म्हटलं जाते, फादर ऑफ, म्हणजेच सूक्ष्म जीव शास्त्रचे जनक. सूक्ष्म जीवशास्त्राचे जनक म्हणजेच फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. गॉट इट. सो बघा, आता आपण जे दोन प्रश्न आपल्याला आयोगाने विचारले ना त्याच्यावरच आपण काय केलं, थोडंसं त्याच्यावर बोललो, त्याच्यावरचे अजून काही पॉइंट्स आपण घेतले है ना. सो या पद्धतीने आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे विज्ञानाचा. राईट. यस. तर हे प्रश्न जेव्हा तुम्हाला पडतील ना, काय जेव्हा तुम्हाला प्रश्न पडेल त्याच वेळेस तुम्ही कंटेंट शोधणार, जे सेल्फ स्टडी करेल त्यांच्यासाठी. जे कोर्स लावणार, आपला कोर्स पण सुरू होतोय स्वयंवर, जे कोर्स लावणार त्यांना तर हे रेडीमेड, म्हणजे मी टीचिंगच करणार आहे. राईट. तर त्यात तर हे तुम्हाला सगळं उपलब्ध होणार आहे, A to Z. हे तर मी आता खूप सोपं पॉईंट घेतला, कारण हे सगळ्यांनाच माहित असतं, हा जो पॉईंट होता तो. राईट. आणि हे प्रश्न. गॉट इट. चलो. सो आता आपण याच्यावर बोललो की आपल्याला काय, कसा अभ्यास करायचा, काय लेवलवर अभ्यास करायचा. तर आपल्याला बघा 6वी 7वी ते तर स्टेट बोर्ड क्रमिक पुस्तकं करायचीच आहे, पण क्रमिक पुस्तकाची लेवल आता आपल्याला 11वी पर्यंत न्यायची आहे. आणि NCERT पण करायचं आहे, कारण की त्यातनं डायरेक्ट ऍज इट इज आयोग वाक्य घेते आणि आपल्याला प्रश्न म्हणून विचारत असते. राईट. तर कंटेंट काय सोर्स वापरायचं मॅम, तर सोर्स मी हे सांगते की आता आपल्याला फक्त क्रमिक पुस्तकं आणि दुसरं म्हणजेच की NCERT. तर NCERT तुम्हाला अजून तरी लवकर जमणार नाही वाचायला, इट्स अ फॅक्ट. बिकॉज कारण की आपला जो क्राऊड असतो मॅक्झिमम आर्ट सायन्सचा पण क्राऊड असतो, ज्यांनी हा विषय 10वी नंतर सोडलेला असतो, तर एवढं इझी त्यांना जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्टेट बोर्ड 6वी 7वी पासून सुरुवात करायची, बाकी मी असणार आहे तुमच्या बरोबर हे सगळं कम्प्लीट करायला.
दुसरी गोष्ट की मॅम आता नोट्स जे असतात काय आपण मार्केटमध्ये जे पुस्तकं आहेत ते वापरावी का? आता तुम्ही घेतले असतील तर ते वापरा, वाचा. पण मी एक सजेस्ट करते, ज्या वेळेस माझे सेशन्स असतात, मी माझ्या बाकीच्या स्टुडंट्सला पण हे सांगते, तुम्हाला पण हे सांगणार आहे की जेव्हा मी सेशन घेते तुमचं, तर तुम्ही रनिंग नोट्स काढा. जेव्हा मी तुम्हाला शिकवते आहे ऑनलाईन ऑफलाईन काही, तर तुम्ही काय करा, रनिंग नोट्स काढा. जे आपण कॉलेजमध्ये करत होतो ना, कॉलेजमध्ये आपल्याला कोणी असं सांगायचं नाही की ह्या झेरॉक्स सेंटरवर आमचे नोट्स आहेत, है ना, की याचे झेरॉक्स घेऊन घ्या, असं नव्हतं. तेव्हा आपण क्लासमध्ये बसायचो, जे आपले टीचर सांगायचे ते आपण रनिंग नोट्स काढत होतो, है ना. यस. आणि मग काही अपेक्षित, पण आता आपण स्पर्धा परीक्षा देतो तर इथे अपेक्षित संभाव्य प्रश्न असं काही नसतं, तिथे आपल्यालाच अभ्यास करायचं असतं, राईट. आणि जे पुस्तकं असेल त्यातनंच प्रश्न येणार तसे पण नाहीये. त्याच्यामुळे आपला स्वतःचा कंटेंट आपण डेव्हलप करायचा. तर तो डेव्हलप कसा करायचा, तर पहिले जेव्हाच आपण तुम्हाला टीचर शिकवताय, जसं फॉर एक्झाम्पल आता मी माझा विषय तर मी सांगते की जेव्हा मी तुम्हाला शिकवणार आहे ना, तर त्यावेळेस तुम्ही रनिंग नोट्स काढा. कारण मी खूप फटाफट शिकवत नाही, आरामात तुम्हाला शिकवणार आहे प्रत्येक पॉइंट, राईट. आपण इमेजेस शेअर करू, मी तुमच्याशी आकृत्या हे सगळं शेअर करेल, पण इमेजेट नोट्स नाही. तर तुम्ही रनिंग नोट्स तुम्ही काढायचे आहेत. रनिंग नोट्स पॉइंट सगळे कव्हर होतील, पण रनिंग नोट्स तुम्ही काढायचे. तुम्ही तुमचे स्वतःचे नोट्स तयार करायची आहेत. गॉट इट. चलो, तर ह्या पद्धतीने तर सोर्स काय वापरायचा आहे, तर स्टेट बोर्डचा. दुसरं म्हणजे जे पण आपले क्लास चालतील त्यातले आपल्याला रनिंग नोट्स काढणं जरुरी आहे. गॉट इट. चलो, आणि जे पण आकृत्या असतील, जे मी तुम्हाला इथे रेफरन्स मधून म्हणजे आकृत्या घेऊन मी तुम्हाला जे शिकवणार, त्या आकृत्या आपण सगळ्या ग्रुपवर शेअर करत जाणार आहोत. सो डोंट वरी, राईट. चलो, सो क्लिअर इथपर्यंत. येस. आता काय असतं ना, की जेव्हा विज्ञान म्हटलं ना, की बऱ्याच स्टुडंटला खूप भीती असते, खूप भीती असते. विज्ञान म्हटलं ना, की अरे हा काय मला जमणार आहे का हा विषय, यात तर काहीही विचारतात. पहिली गोष्ट काय असतं की हे मला जमणार नाही, यात काही आयोग विचारते. आणि अजून एक काय असतं की यातले शब्द खूप अवघड असतात, शब्द खूप अवघड असतात असं विज्ञानाबद्दल, म्हणून स्टुडंट्सला भीती असते. पण बघा, विज्ञान हा असा विषय ना, विज्ञान हा कॉन्सेप्टचा विषय आहे, संकल्पना. संकल्पना आले लक्षात, तिचा कॉन्सेप्च्युअल विषय. हा कोणता विषय आहे, कॉन्सेप्च्युअल. कॉन्सेप्ट क्लिअर, संकल्पना. तुम्ही संकल्पना क्लिअर केले ना, तर तुम्हाला हा विषय खूप सोपा जातो. आणि आपण पेपर्स पण पाहतो ना, तर संकल्पनावर आधारित प्रश्न असतात. तर संकल्पना सगळ्या क्लिअर करा आता. संकल्पना सगळ्या एकदम व्यवस्थित क्लिअर करून घ्यायच्या, है ना. सो संकल्पना तर क्लिअर करा. दुसरी गोष्ट, जे पण शब्द विज्ञानाचे तुम्हाला अवघड वाटतात ना, तर ही सुरुवात करायला लागा स्टुडंट्स, की जेव्हा आपण टीचर्स तुम्हाला शिकवते आहे किंवा तुम्ही एखादी पुस्तक विज्ञानाची वाचत आहे, त्यामध्ये तुम्हाला एखादा शब्द अवघड वाटला, एखादा शब्द अवघड वाटला, आणि हो, हे होतंय आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना, हे साहजिक आहे. आर्ट्स कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे नॅचरल, साहजिक आहे की त्यांना हे शब्द अवघड वाटेल. जसं आमच्या सायन्सच्या स्टुडंट्सला, आम्हाला कॉमर्सचं खूप अवघड वाटेल, हे अकाउंटिंग हे ते काय असतं आम्हाला पण नाही कळत. सो बट नॅचरल, आम्हाला तुमचं नाही कळत तर तुम्हाला विज्ञानाचं तुम्हाला अवघड जाणारच आहे. पण अवघड आहे म्हणून विषय न करणे असं चालणार नाही. कारण आता आठवायचं विज्ञान म्हटलं ना, तर एक लगेच डोक्यामध्ये आलायचं की अरे हे मुख्य परीक्षेमध्ये पण आता आयोगने घेतलंय, तर मला तर विज्ञान करावंच लागणार आहे, ते पण खूप छान पद्धतीने, है ना. यस. तर आपल्याला शब्द अवघड जे वाटतात ना विज्ञानाचे, तर तुम्ही समजा एखाद्या तुम्ही विज्ञानाचं पुस्तक वाचत आहात किंवा तुम्ही एखाद्याचं सेशन बघत आहात, राईट. तर कधी हे चालू असेल सेशन पाहत असताना, पुस्तक वाचत असताना एखादा शब्द अवघड वाटला, तर तो शब्द लिहून काढा. तो शब्द काय करा, लिहून काढायचा. आले लक्षात. तो शब्द लिहित असताना, क्लास चालू असताना तो फक्त साईडमध्ये एक आहे ना, मागच्या पानावर एक लिस्टच बनवून ठेवायची, म्हणजे ती की आज हा शब्द मला अवघड वाटला, क्लास चालू असताना तो शब्द लिहून टाकायचा. आले लक्षात. जसं फॉर एक्झाम्पल एक शब्द घेते मी आता एक्झाम्पल, ते म्हणजेच की आता स्ट्रेप्टोकोकस. स्ट्रेप्टोकोकस हा शब्द आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मे बी अवघड वाटेल, राईट. पहिल्यांदा जे आले आहेत, एकदम फ्रेशच आहेत, अवघड वाटणार हे शब्द, है ना. तर हे जेव्हा शब्द आपल्याला अवघड वाटतात ना, तर लिहून ठेवा. आणि हा शब्द ट्राय करा, सुरुवातीला 2-2, 5-5दा लिहा हा शब्द. त्याला जोरात बोलायचा प्रयत्न करा. बघा, तुम्ही 5दा पण याला जोरात बोलले ना, तरी तुमचे मेंदू हे घेऊन घेणार आणि हा शब्द तुम्हाला फॅमिलियर वाटायला लागणार आणि हा शब्द अवघड वाटणार नाही. तर सुरुवातीला ही ऍक्टिव्हिटी करून बघा, तुम्हाला हे सगळे शब्द सोपे, आणि तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी जमली ना, की तुम्हाला पुढे जाऊन 15-20 दिवस पण तुम्ही जे 15 दिवस सेशन मध्ये जे शब्द अवघड वाटले त्याची ह्या पद्धतीने
हे केलं ना तुम्ही काम, की तुम्हाला 15 दिवसानंतर जे मी शिकवणार त्यातले अवघड शब्द पण तुम्हाला ते ऑटोमॅटिकली पाठ होईल, कारण तुमचे मेंदू आता त्या पद्धतीने त्याला कॅच करायला लागणार. तर अवघड आहे असं न करता आपण त्याला कसं सोपं करू शकतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तर तुम्ही शब्द अवघड आहे असं न करता त्याला लिहा, त्याला वाचा दिवसभरात, तेव्हा पण जे असं तुम्हाला वाटते, रात्री जेव्हा झोपताय त्याच्या अगोदर, अरे हा हे 5 शब्द आज मला अवघड वाटले होते, मी वाचतोय. हे फक्त 15-20 दिवस करा, बघा तुमचे सगळे विज्ञानाचे शब्द हळूहळू सोपे होत जाणार. तर हे एक काम करायचं. तर अवघड का वाटतं, कारण तुमच्या संकल्पना क्लिअर नसतात, तर कन्सेप्ट क्लिअर करायच्या. शब्द अवघड वाटताय तर शब्द अवघड कसं सोपं करायचं हे पण मी तुम्हाला सांगितले. आता नेक्स्ट, आता सायन्स आहे बघा, विज्ञान आहे, तिथे इंग्लिश शब्द येणारच. बिकॉज सायन्स हा एक आपण पाहतो ना टेक्निकल शब्द आहे, ते टेक्निकल सायंटिफिक शास्त्रीय नावं असतील ते इंग्लिशमध्येच आहेत. सगळ्या विज्ञानाच्या प्रत्येक शब्दाचं भाषांतर होत नाही, आणि ते कधी भाषांतर करायला गेलं ना तर ते विज्ञानाच्या संकल्पनाच पूर्ण बदलून जाते. त्याच्यामुळे याला विज्ञान म्हटलं ना तर, सायन्स म्हटलं ना तर तुम्हाला इंग्लिश शब्द लक्षात ठेवावे लागणार. वैज्ञानिक शब्द सगळे इंग्लिशमध्ये, आणि आयोग पण तेच करते. आयोग पण फक्त तो शब्द मराठीत टाईप करून आपल्याला देते, काही नाही. फक्त हार्डली काही प्रश्नांमध्ये ती मराठी शब्द वापरते, पण जास्त मॅक्झिमम प्रश्न कधी आपण पाहिले तर इंग्लिशच शब्द आयोग वापरत असते, आणि तेच सोपं आहे. भाषांतर केल्यापेक्षा तर तुम्ही विज्ञानचे इंग्लिश शब्दच लक्षात ठेवा. कॉन्सेप्ट आपल्या भाषेमध्ये शिका. मी हे सगळं तुम्हाला आपल्या भाषा मराठीतच शिकवणार आहे, पण जे शब्द आहेत त्या टेक्निकल शब्द ते इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. तर ज्या स्टुडंट्सला असं असेल ना की मराठीमध्येच समजतं, इंग्लिशमध्ये कळत नाही, तर आपल्याला बघा संकल्पना आपल्या भाषेत समजायच्या आहेत, पण फक्त शब्द मराठीत लक्षात ठेवायचे, कारण हे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे. तर तिथे तुम्हाला तो शब्द दिसणार आहे. ते कधी तुम्ही इथून पण व्यवस्थित करून गेले असेल तर ते तुम्हाला तिथे काय अवघड जाणार नाही. तर हे एक खरंच करा, तुमच्यासाठीच खूप म्हणतात ना उपयोगी राहणार आहे, है ना. तर एवढं एक करायचं आहे. ओके, तर या पद्धतीने आपण अभ्यास करा. आणि विज्ञान आहे ना, तो विज्ञान बघा जिथे तिथे, आता आपण जे बोलतो आहोत, तुम्ही मला ऐकता आहात, इथे पण सगळं विज्ञान आहे. मी हे लिहित आहे, सगळं काही एव्हरीथिंग मी एवढं बोलते, माझ्याकडे जी एनर्जी आहे, इथेच जी एनर्जी तयार होते, हे पण आपण विज्ञानमध्ये बायोमध्ये शिकणार आहे. तर ही जेव्हा आपण शिकणार ना विज्ञान, तर हे डे टू डे लाईफ मध्ये त्याला अप्लाय करता यायला पाहिजे तुम्हाला. तर हे आपण शिकवताना मी तुम्हाला त्या पद्धतीने सगळं सांगणारच आहे. सो डोंट वरी. ओके, चलो. सो विज्ञानाला अशा पद्धतीने आणि मॅक्झिमम प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचे. जेवढे आपण एमसीक्यूज PYQs सोडवायचा प्रयत्न करू तेवढं तुम्हाला हा विषय काय होणार, सोपं होणार. ओके, चलो. सो आता आपण पुढे जाऊयात. येस, एक मिनिट. सी गाईज, आता आपले हे कोर्स स्वयं अकॅडमी हा एक कोर्स लॉन्च करते आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, बरोबर. तर ही जी ऑनलाईन बॅच असणार आहे, तर तुम्ही कुठून पण हे बॅच बघू शकतात. तर याचे मेन हेड निखिल थोरात सर आहेत, ते ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत. तर ते पॉलिटी आणि बुद्धिमत्ता, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे टॉपिक ते घेणार आहेत, जे की महत्वपूर्ण टॉपिक आहे. आणि बाकी पूर्ण टीम पण बघा, बेस्ट टीम आहे, जे तुम्हाला प्रत्येक विषय व्यवस्थितपणे आयोगच्या काठिण्य पातळीपर्यंत शिकवणार. आणि मी तुमचं इथे सामान्य विज्ञान घेणार आहे प्रिलिम्स साठी, जे आता 2024 साठी जे प्रिलिम्स येणार आहे त्यातला जो सामान्य विज्ञान आणि मेन्स पण यातच मी त्या लेवलला शिकवणार की हे तुम्हाला मुख्य परीक्षेला पण उपयुक्त ठरणार. कारण की सामान्य विज्ञान आहे ना, तर आपण सांगू नाही शकत का हे प्रीला विचारतील का हे मुख्य परीक्षेला विचारणार. तर आपण त्या काठिण्य पातळीलाच, त्या लेवलला, ज्या लेवलपर्यंत आयोग गेली आहे त्या लेवललाच मी तुम्हाला विज्ञान शिकवणार आहे. तर हा कोर्स लॉन्च आता होणारच आहे. तिचं बघा हे सगळे वैशिष्ट्य आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार ही बॅच असणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर 600+ व्हिडिओज असतील बघा, 600+ व्हिडिओज. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर PYQचं पण अनालिसिस मी तुम्हाला सांगितलंच की ते तर इम्पॉर्टंटच आहे ते अनालिसिस. आणि ही एक सगळ्या परीक्षांसाठी, कारण मी जसं सांगितलं सामान्य विज्ञान मी जेव्हा तुम्हाला शिकवते तुम्ही त्या लेवलला शिकवणार ना तुम्हाला, की तुम्हाला कोणत्याही परीक्षा, इव्हन तुम्हाला मी हे सामान्य विज्ञान शिकवल्यानंतर इव्हन तुम्ही राज्यसेवेच्या पण परीक्षेत तुम्हाला हा उपयुक्त ठरणार आहे. राईट, कालावधी 1 वर्षासाठी हा कोर्स तुमच्याकडे असू शकतोय. व्हिडिओ वॉच टाइम 5 टाइम्स असणार आहे. डेमो लेक्चर्स तर आता चालूच आहे. राईट, तर तुम्ही हा कोर्स बघा, फीज आहे त्याची 5000 रुपीज. राईट, येस, गॉट इट. तर तुम्ही हा कोर्स घेऊ शकता. काही इन्फॉर्मेशन विचारायची असेल काही, तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तिथे तुम्ही विचारू शकतात.
गॉट इट? तर बघा, सामान्य विज्ञान या पद्धतीने आपण कंप्लीट करणार आहेत. माझे सेशन्स बरेच मी घेतलेले आहे, कारण सामान्य विज्ञान म्हटलं तरी या अंतर्गत आपण 4 विषयांचा अभ्यास करतो. तर हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आयोगच्या काठिण्य पातळी अनुसार. तर लवकर करा, लवकर अभ्यासाला सुरुवात करा. विचार करू नका म्हणजे कोर्स जॉईन करायचा असेल तर लवकर कोर्स जॉईन करा. सेल्फ स्टडी करायचं असेल तर लवकर सेल्फ स्टडी सुरुवात करून घ्या. ठीक आहे, तर भेटूयात आता कोर्समध्ये. थँक्यू.